गणरायाच्या आगमनानंतर गौराई माहेरी आल्या आणि तिच्या पूजनाच्या दिवशी जांभरुख गावची ग्रामदैवत आई जानाई व आई इंजाई तिच्या भेटीला आल्याने गावात नवचैतन्य प्राप्त झाले। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामुळे जावळी तालुक्यातील जांभरुख हे गाव रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात वावंडळ या गावी स्थायिक झाले। आज 65 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला। कै जे.आर. कदम तथा जयसिंगराव राजबाराव कदम यांनी ही सुंदर आणि नियोजनपूर्वक वसाहत स्थापन केली। ग्रामस्थांची देवीवर नितांत श्रद्धा आहे। गावात कधीच वादविवाद झाले नाहीत। आजही किरकोळ वादविवाद झाल्यास गावातच मंदिरात मिटवले जातात। 65 वर्षात कधीच पोलीस ठाण्यात कुणी गेल्याची माहिती उपलब्ध नाही। गावाला एकूण 4 मानकरी आहेत। जुन्या गावापासून गौरीपूजनाच्या दिवशी आई जानाई मानकरी राजेंद्र कदम यांच्याकडे तर आई इंजाई मानकरी मयूर मधुकर कदम यांच्या घरी गौरीला भेटीला जातात। दोघींची रूपे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मानकरी यांच्या घरी जातात। हीच परंपरा जुन्या गावापासून आजही 65 वर्षानंतर सुरू आहे। आई इंजाई ही घरची कुलस्वामिनी हिच्या सोबत देवाऱ्यात विराजमान होतात, तर आई जानाई ही गौरी हिच्या सोबत विराजमान होतात। या दोन्ही ठिकाणी त्यांची विधिवत पूजा झाल्यावर वौसा पूजन झाल्यावर गावात असलेल्या घरोघरी गौराईचे वौसा पूजन होते। गौरी पूजनाच्या दिवशी दोघीही मुक्कामी राहतात। यावेळी ग्रामस्थ रात्री जागरण करून भजन करतात, तर महिला गौरीची गाणी झिम्मा फुगडी खेळ खेळतात। दुसऱ्या दिवशी गणरायाच्या निरोपा अगोदर आई जानाई व आई इंजाई या मंदिरात येतात। शेकडो वर्षांपासून सुरू असलेली देवीच्या आगमनाची परंपरा आजही नवी पिढी चालवत आहे। पुढच्या वर्षी दोघीही माता येण्याची ग्रामस्थ मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।